आता आपण हा प्रश्न पाहूया. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु या प्रश्नामध्ये अनेक उपप्रश्न दडलेले आहेत. प्रश्न काय आहे? 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल? बघा काय सांगितलंय? 1111 मध्ये कोणती लहानात लहान, काय चॅप्टर आहे पहिला? लहानात लहान. पुढे काय म्हटलंय? संख्या मिळवल्यास, मिळवल्यास म्हणजे बेरीज केल्यास काय मिळेल? समपूर्ण वर्ग संख्या मिळेल. आणि ती किती अंकी असेल? तर ती 4 अंकी असेल. लक्षात घ्या, या चारही बाबींचा विचार करून उत्तराकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पाहूया आपण. आता आपल्याला काही संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. समजा विषम संख्या असेल तर विषम संख्येतून विषम संख्या वजा केली तरच आपल्याला समसंख्या मिळते. आणि समसंख्येतून समसंख्या वजा केली तर आपल्याला समसंख्या मिळते. आलं का लक्षात? मग आता 1111 ही विषम संख्या असल्यामुळे, ऑड नंबर असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? या विषम संख्येतून समपूर्ण वर्ग संख्या काढण्यासाठी विषम संख्याच वजा करावी लागेल. त्यामुळे आपल्या समोर असलेली -22 ही समसंख्या आहे आणि -150 ही पण समसंख्या आहे. म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला उपयोगाचे नाहीत. त्यामुळे आपल्या पर्यायांपैकी 50% पर्याय यापूर्वी संपलेत. आता आपल्याला 1111 मध्ये यापैकी कोणती संख्या मिळविल्यावरती पूर्ण वर्ग संख्या मिळेल? लक्षात घ्या, 1111 मध्ये यापैकी कोणती संख्या मिळवल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्ग संख्या मिळेल, असा हा प्रश्न आहे. आता पाहूया. पहिल्यांदा आपण बघूया 1111 अधिक -87. काय सांगितलं होतं? मिळवल्यास, म्हणून आपण बेरीज केली, परंतु ही ऋण संख्या असल्यामुळे याचं चिन्ह वजा आलं. वजाबाकी केली असता किती राहतात? 11तून 7 गेले 4, हातचा 1, 11तून 9 गेले 2, हातचा दिला. त्यानंतर काय होतं? 1तून 1 गेला 0 आणि राहिले 1024. 1024 ही समपूर्ण वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे, कारण एकम स्थानी काय आहे? एकम स्थानी त्याच्या आहे 4. आणि ही संख्या किती आहे? 4 अंकी पण आहे. म्हणजे दोन पॅरामीटर्स मध्ये ही संख्या बसते. आता आपल्याला 1 ते 40 या संख्यांचे वर्ग जर मुखोद्गत असतील तर आपल्याला हा प्रश्न अतिशय सोपा झाला असता. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण 1 ते 40 या संख्यांचे वर्ग मुखोद्गत ठेवा. आता 32 या संख्येचा वर्ग, 32 या संख्येचा वर्ग काय आहे? 1024. म्हणून वर्गमुळात 1024 बरोबर उत्तर येईल 32. इतकं करून आपल्याला थांबायचंय का? नाही, आपल्याला ही पण संख्या बघायची आहे, चेक करून पडताळून पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार? आता 1111 मधून आपण काय करणार? कुठली संख्या आपल्याला मिळवायची आहे? वजा 111. किती उत्तर येईल? 000. काय आली संख्या? 1000 ही संख्या आली. मुळात 1000 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे 30 चा वर्ग किती आहे? 900. बरोबर, आपल्याला माहिती आहे 900. आणि 1000 ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे 1000चं जर वर्गमूळ आपण काढलं तर ती संख्या किती येते? 1000चं आपण जर वर्गमूळ काढलं तर ती संख्या येते 31.62. आपल्याला प्रश्नात काय विचारले? 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या, 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या
त्यामुळे 1024 हे उत्तर योग्य आहे. हा प्रश्न PYQ सदरातला आहे. PYQ म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन या सदरातला आहे. यामुळे हा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. प्रश्न थोडासा अवघड होता, परंतु आपल्या संकल्पना सुस्पष्ट असतील आणि आपण लक्षपूर्वक प्रश्न वाचला असेल तर हा प्रश्न अगदी सोपा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.